हॅलो एव्हरीवन. बर्लिनहून ॲम्स्टरडॅमसाठीचा प्रवास थोडा अडचणीचा झाला. दरड कोसळल्याने वाईमार्गे सातारला असा रेल्वेच्या दारात बसून प्रवास केला. दुपारी पोहोचायच्या ऐवजी रात्री चक्क 10:30ला पोहोचलो. हे ॲम्स्टरडॅमचे सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे. प्रचंड बर्फाळ थंडी आहे. आता पटकन घरी जाऊन जेवूया. थंडीमुळं ट्राममध्ये अजिबात गर्दी नाही. धावपळ करत थकून भागून पोहोचलो एकदा आमच्या रूमवर. फ्लॅट नंबर 211. चला आत. दारातच किचन आहे. प्रशस्त बेडरूम. मालकीनबाईंनी छान सजवलंय घर. आता चपाती भाजी केली. पटकन जेवण करूया. गुड मॉर्निंग. प्रचंड गारवा आहे. वादळी हवा आहे. इथे शेजारीच आयबीस हॉटेल आहे. रेल्वेने प्रवास करून शहराबाहेर चाललोय. झांसे शान्स या हेरिटेज विलेजला भेट देणार आहोत. वाटेत अशा 200 वर्ष जुन्या लाकडी पवनचक्क्या आणि पारंपरिक लाकडी घरे दिसत आहेत. ही समोर दिसतीये ती झांस नदी आहे. हिच्या विस्तीर्ण पात्रातून मोठ्या बोटी ये जा करतात. मोठी मालवाहतुकीची बोट येणार असली की हा पूल तात्पुरता उचलता येतो. बोट गेल्यावर हा पूल पुन्हा जोडला जातो. चला, पूल सुरू झाला, जाऊया. हा चिमुकला लाकडी पूल ओलांडून पलीकडे असलेल्या घड्याळांच्या संग्रहालयात जाऊया. इथे अगदी सुबक जुनी सुंदर घड्याळे जतन करून ठेवली आहेत. या संग्रहालयाचे मालक आपल्या कलेक्शन बद्दल विस्तृत माहिती देतात. इथे लहान मोठी वेगवेगळ्या आकाराची डिझाईन्सची क्यूट घड्याळे आहेत. घड्याळाच्या विलक्षण दुनियेची सफर करून आता आपण जाऊया पुढील संग्रहालयाकडे. ही लाकडी पवनचक्की अजून सुद्धा चालू स्थितीत आहे. ती आपण पाहणार आहोत. या गावातून फिरताना इथले निसर्ग सौंदर्य वेड लावत आहे. आता चाललोय 100 वर्ष जुन्या कॉफी शॉप मध्ये. इथे टेबलावर लिहिलेल्या सूचना फॉलो करत आपण कॉफी बनवूया. आता या मशीनवर कॉफीच्या बिया दळून घेऊया. दळलेली फ्रेश कॉफी आवडीप्रमाणे मिसळा. नंतर साखर घाला. ताजे गाईचे दूध हवे तेवढे घाला. झाली मस्त कॉफी तयार. मी बाहेरच्या गार हवेतच कॉफी एन्जॉय केली. अशा रमणीय वातावरणात गरमागरम कॉफीचा घोट म्हणजे स्वर्गसुख. इथे माझ्या मागे 200 वर्षांपूर्वीची पवनचक्की आहे. आपण ती बघूया. चला तर मग. हा पवनचक्कीचा अंतर्भाग आहे. इथे महाप्रचंड दगडी जात्यांच्या खाली रंगीत दगड दळून रंग तयार करतात. इथे कपाटात या पवनचक्कीच्या मशिनरी संदर्भात सर्व लहान मोठे स्पेअर पार्ट ठेवले आहेत. जिना चढून वर जाऊया. इथे अंतर्गत यंत्रणा दिसते. आता आपण अजून वर पात्यांच्या जवळ जाऊया. आहा, काय नजारा आहे. मगाशची कॉफी लयच भारी होती म्हणून अजून एक कप घेतली. इथल्या शेळ्या अगदीच गलेलट्ट आहेत. याचे नाव आहे हेनरी विलिक चीज फॅक्टरी. आता इथे जगप्रसिद्ध चीजचे शॉप आहे, ते आपण पाहू. इथे 30-35 प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज आहेत. आईने ओनियन, गार्लिक आणि हनी फ्लेवरचे चीज टेस्ट करून बघितले. मला हा स्मोकी फ्लेवर खूपच आवडला. चीजचे इतके प्रकार आपण पहिल्यांदाच पाहतो. आईने वाटीभर चीज टेस्ट करत संपवली. आता आपण या दुधापासून चीज कसे करतात त्याचे डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहोत. इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज बनते. चीज प्रमाणेच इथले लाकडी बूट फार फेमस आहेत.
इथले अप्रतिम चीज अजून टेस्ट केल्याशिवाय माझा पाय इथून निघायचा नाही. इथे जवळच त्यांच्या गायींचा आधुनिक गोठा आहे. दूध काढण्यापासून ते चीज तयार करेपर्यंतची प्रोसेस खूपच हायजिनिक ठेवली. यांचे लाकडी बूट घालून मी फोटो काढले. आता नेदरलँडच्या ऑथेंटिक रेस्टॉरंट मध्ये आलो, खास इथली खाद्य संस्कृती टेस्ट करायला. इथल्या प्रत्येक पदार्थात चीज आणि बटर यांची रेलचेल आहे. शेवटी एक हस्तकलेची फॅक्टरी बघून एम्स्टरडॅमला रिटर्न आलो. एम्स्टरडॅम स्टेशनच्या पाठीमागे एक जेट्टी आहे. तिथून पलीकडे जा-ये करायला मोफत बोटींची सोय आहे. आता आपण समोरच्या उंच बिल्डिंगच्या टेरेसवर जाणार आहोत. तिथे बिल्डिंगच्या बाहेर लटकणारा झोपाळा आहे, त्यावर मी बसणार आहे. आम्ही बिल्डिंग मध्ये प्रवेश केलाय. या टॉप डेक वर झोपाळा आहे. वरच्या डेक वरून बाहेरच्या एम्स्टरडॅम शहराचा पॅनोरॅमिक व्ह्यू पाहायला मिळतो. इथल्या दुर्बिणीमधून लांबच्या बिल्डिंग मधले लोक दिसतायत का ते पाहते. इथे या टॉप फ्लोअरला सुंदरसे रेस्टॉरंट आहे. इथे कॉफी घेऊन मग वरच्या झोपाळ्याकडे जाऊया. झोपाळा लयच खतरनाक आहे. आपल्या आधी 2-3 नंबर आहेत. चला आम्ही बसायचं धाडस करते. झोपाळा जसा वर जायला लागला तसा पोटात खड्डा पडायला लागला. एवढ्या प्रचंड उंचीवर अधांतरी तरंगताना खूपच भारी वाटते. रात्रीच्या वेळेस ही इमारत अशी छान दिसते. तिथे तो झोपाळा आहे बघा. इथल्या सिनेमागृहात या बिल्डिंगच्या उभारणीबद्दलची चित्रफीत दाखवली जाते. टेरेसवर एका बाजूला सेल्फी पॉइंट आहेत. आता आम्ही खाली आलोय. तिथल्या एका दुकानात ट्युलिपची फुलं बघून फारच भारी वाटली. आता आम्ही एम्स्टरडॅम सेंट्रम या चौकात आलो. रिमझिम पाऊस पडतोय. या थंडगार वातावरणात आम्ही एम्स्टरडॅम शहराचा फेरफटका मारणार आहोत. ही माझ्या मागे जी सुंदर इमारत आहे ते आहे सेंट्रल रेल्वे स्टेशन. तिथूनच जवळ आहे सुप्रसिद्ध मन्नेकेन हॉलंड फ्राय शॉप. बटाट्याच्या फिंगर चिप्स वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये व चीज टॉपिंग सह देतात. आईला फिंगर चिप्स फार आवडले. थंडी जाम वाजती. आता आपण जाणार आहोत इथला खासम खास डच पदार्थ ट्राय करायला. हे आले आपले गरमागरम डेलिशियस किबलिंग्स, ज्याच्या सोबत लिक्विड चीज दिले. डच लोक हेरिंग नावाचा अतिशय चविष्ट मासा जिवंत तळून त्याला वेगवेगळे मसाले चोपडून सर्व करतात. लयच भारी चव आहे. नक्की ट्राय करा. मी या इथे डान्सिंग बिल्डिंगच्या समोर उभी आहे. या बिल्डिंग थोड्या कल्ल्यामुळे त्याला डान्सिंग बिल्डिंग म्हणतात. आता आपण एम्स्टरडॅमच्या बाजारपेठेत उभे आहोत. इथले कॅरामेल वफेल्स टेस्ट करूया. असे रंगीबिरंगी वेगवेगळ्या चवीचे वफेल्स इथे मिळतात. आता ही मुलगी आमचे पिस्ता वफेल्स तयार करते. तिने गरमागरम वफेल्स मला दिले आहेत. ते मी टेस्ट करणार आहे. आता एका आलिशान शॉपिंग सेंटर मध्ये आलोय. इथल्या आईस्क्रीम वालीकडून स्पेशल गेलेटो आईस्क्रीम घेऊया. आईस्क्रीमला गार्निशिंग आणि टॉपिंग करायला या मॅडम कडे खूप व्हरायटी आहे. अगदी सुंदर डेकोरेट करून आदबीने आईस्क्रीम दिली. आईला आईस्क्रीम खूपच आवडली. इथे समोरच दिसतोय राजाचा राजवाडा, कॅथेड्रल आणि मॅडम तुसा वॅक्स म्युझिक.
फायनली आम्ही ॲम्स्टरडॅम सिटी सेंटरला पोहोचलो. चौकातल्या सेल्फी पॉइंटला लाकडी बूट घालून सेल्फी काढली. ॲम्स्टरडॅम हे पूर्णतः कालव्यांचे शहर आहे. इथल्या नागरिकांचे प्रमुख वाहन सायकल आहे. हे शहर आपण क्रूजमधून देखील पाहू शकतो. या अशा बोटींवर पर्यटक पार्टी करतात. माझ्या मागे ही सर्वात श्रीमंत लोकांची घरे आहेत. हे पहा डोनाल्ड डकचे शोरूम. आपल्या ट्रिपच्या पुढील भागात आपण जाणार आहोत स्वप्न नगरी पॅरिसला. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि काळजी घ्या. बाय बाय.